हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 18 जून 2025, शैलवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास ज्येष्ठ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. दुपारी 1 वाजून 35 मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे. मध्यरात्री 12 वाजून 23 मिनिटानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो प्रीती योग आहे. सकाळी 7 वाजून 40 मिनिटानंतर आयुष्मान योगाला सुरुवात होईल. तर उद्या पहाटे 5 वाजून 24 मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. दुपारी 1 वाजून 35 मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 49 मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त रात्री 7 वाजून 17 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, छोटासा संकल्प आहे. हर ओम शिव शिव शंभोराज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मास कृष्ण पक्षे सौम्य वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे प्रीतियोगे बहुकरणयुक्तायां सप्तमी शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न विकडप्पा मोपात्त दुर्तक्षयद्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्यदेव पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाची पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 40 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 19 आणि 20. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त मात्र आता नाहीत. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 20. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 20. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 19 आणि 20. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. तसेच वास्तुशांती व भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या मासात आता मुहूर्त नाहीत. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आ- आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही. मित्रांनो, दिनविशेषमध्ये मित्रांनो कालाष्टमी आहे. आपण जर कालभैरवाचे सेवक असाल किंवा शिवची सेवा करत असाल तर हे कालाष्टमी आपण दर मासाला करत असाल, उपवास म्हणा किंवा कालभैरवाष्टक म्हणत असाल किंवा दररोजच आपण म्हणत असाल रात्री झोपण्यापूर्वी, कालभैरवाचे कवच आपल्या भोवती असावे आपल्याला असे वाटत असेल तर आपण नक्कीच हे कालाष्टमी साजरी करावी. मित्रांनो, उपवास करायचा आहे, दर्शन घ्यायचं आहे जिथे कालभैरवाचे मंदिर आहे तिथे, आणि त्या ठिकाणून
नंतर कालभर असे त्याच ठिकाणी बसून आपण म्हणायचे विभूती भारून, आणि ती विभूती सर्वांगाला लावायची मित्रांनो. आणि घरी येऊन मात्र तिथे आपल्याला काही दानधर्म करता आलं तर अवश्य करावा. घरी येऊन मात्र आपण सायंकाळी उपवास सोडायचा आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी परत एकदा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. असे रोज म्हटले तर उत्तम आहे मित्रांनो. निदान कालाष्टमीला तरी हे व्रत आपण घ्यावे मित्रांनो, जर आपल्याला जमत असेल तर. अष्टमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. अष्टमी तिथीला आपले कोणी वडील किंवा आई परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला आज काल भैरवाष्टक चे हवन आपण करू शकता घरच्या घरी. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे. राहू काल मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवणार मित्र. तेव्हा आपण इतर वेळेत आपले महत्वाचे कामे पूर्ण करा किंवा या वेळेत करू नका जर आपल्याला कामामध्ये यश हवे असेल. प्रमुख गोचर ग्रहामध्ये वक्री किंवा अस्तंगत ग्रहामध्ये अस्तंगत ग्रह म्हणून 13 जून ते 5 जुलैपर्यंत गुरु ग्रह अस्तंगत आहे मित्र. तेव्हा गुरुसंबंधी जे काही पूजा अर्चा आपल्याला करायचे असतील विशिष्ट अशा, तर पंडिताच्या माध्यमातूनच कराव्या, कारण त्या जास्त फलदायी ठरणार नाही. यासाठी आपण पंडिताचे मार्गदर्शन घ्यावे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असे शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्याला अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य मिळवा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिव शंभो महादेव.